की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला? कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही. तर मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं. आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही. आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचं ते कोण ललन सिंग आणि तेलुगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता कोणता त्यांचा पक्ष जदयू करेल, टीडीपी करेल. आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते. कारण शिवसेना प्रमुखांनी जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जो या देशासाठी मरायला तयार आहे आणि जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो, माझा देश मानतो. तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे. ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे. हिंदू मुसलमानांना नुसतं लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं, मार मुसलमानांना दगड, मुसलमानांना पेटवायचं, मार हिंदूंवरती दगड. आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची. मरतात कोण? गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मत आहे. आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे. पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिला. पण या वेळेला प्रथम देशातल्या 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगाते मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कळ आहे. स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपने जो काय ओरबाडलाय पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटतायत. म्हणजे हिंदूंना दिली घंटा, यांना देत आहे सौगात. आनंद आहे. पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्या सोबत आले म्हणून तुम्हाला आता हे सगळं सुचतंय. त्याच्या आधी काय करत होता? बटेंगे तो कटेंगे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. भेटी वाटणार आणि मतं जिंकणार. हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध राहिले पाहिजे. कारण हे कोणाचेच नाहीयेत. हे कोणाचेच नाहीयेत. हे वापरा आणि फेका. पण निवडणूक जिंकण्यासाठी अण्णा द्रमुकांनी ज्यांनी वक्फच्या विधेयकाला विरोध केला, हिंदुत्वाला विरोध केला, भगव्या राजकारणाला विरोध केला, भगव्या रंगाच्या राजकारणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर बाजूला बसून सत्तेची मलई खाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अण्णा मलईचा त्यांनी बकरा केला. आणखीन असं आम्ही काहीच केलेलं नाहीये. पण या देशामधले जर का मुस्लिम, देशप्रेमी मुस्लिम, आता परत मोहन भागवत म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राष्ट्र निर्मिती करू, मुसलमानांनी सुद्धा शाखेत यायला तयार, काही हरकत नाहीये. फक्त एकच अट, ते देशप्रेमी असले पाहिजेत. मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आता जी काय सौगात वाटली 32 लाख कुटुंबियांना, तुम्ही नेमकं ओळखलं कसं की हे देशप्रेमी आहेत आणि हा देशद्रोही आहे? कसं ओळखलं तुम्ही?